राज्यातील 288 पैकी 187 नवनिर्वाचित आमदारांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली। असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे। यातील 3 आमदारांवर तर खुनाचे आरोप आहेत, तर 11 आमदारांवर हत्येच्या प्रयत्नाचे आरोप आहेत। 118 आमदारांनी स्वतःच या गुन्ह्यासंदर्भात माहिती दिली, तर जिंकलेल्या 10 आमदारांवर महिला अत्याचारासंबंधीचेही गुन्हे दाखल आहेत। यातील एका आमदारानं बलात्काराच्या आरोपाची स्वतःहून माहिती दिली। भाजपच्या 132 पैकी 92 आमदारांनी प्रतिज्ञापत्रातच गुन्ह्यांची माहिती दिलेली आहे। 3 आमदारांवर खुनाचे आरोप आहेत। 65% आमदारांवर गुन्ह्यांच्या केसेस आहेत। आता जे आमदार निवडून आलेत त्यापैकी तर 11 आमदारांवर खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत। 10 आमदारांवर महिला अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल आहेत, तर एका आमदाराकडून बलात्काराच्या आरोपीत असल्याचं स्वतःहून सांगितलेलं आहे, त्यांनी तशी माहिती दिली आहे। 118 आमदारांकडून गुन्हेगारी खटल्यांची स्वतःहून माहिती देण्यात आली आहे। भाजपच्या 132 पैकी 92 आमदारांकडून गुन्ह्यांची प्रतिज्ञापत्रातच माहिती देण्यात आलेली आहे। भाजपच्या एकूण 132 पैकी 129 आमदार हे करोडपती आहेत। महाराष्ट्राचे 97% आमदार हे करोडपती असल्याचं समोर आलंय, ज्यामध्ये सगळ्याधिक नंबर आहे तो भाजपचा। दुसरा नंबर आहे शिवसेनेचा, एकूण आमदार आहेत 57, ज्यापैकी 56 आमदार हे करोडपती आहेत। तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत आणि 41च्या 41 आमदारच करोडपती आहेत। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, एकूण आमदार आहेत 20, ज्यापैकी 19 आमदार आहेत करोडपती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।